तर थेट जाऊया देहूमध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय आज पालखी निघालेली आहे आणि देहूतच पहिला मुक्काम देखील असणार आहे। कशा पद्धतीचा माहोल त्या ठिकाणी आहे, काय सांगशील? निश्चित आपण बघू शकतोय की आज तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती देहूमध्येच मुक्कामी आहे। एका बाजूला आपण जर बघितलं तर इंद्रायणी जी आहे ती दुथडी भरून वाहतीये, मात्र असं असताना कुठेही भाविकांचा उत्साह जो आहे, जे वातावरण आहे ते कुठेही कमी झालेलं नाही। कारण सरकारने जरी आवाहन केलं आहे वारकऱ्यांना की या ठिकाणी येऊ नका, तरी सुद्धा सरकारला या सगळ्या संदर्भात प्रतिसाद देत काही वारकरी जे आहेत त्यांनी निश्चितपणे प्रतिसाद दिलाय। पण भक्तिरसात तल्लीन होणारे जे वारकरी आहेत त्यांनी मात्र पावसाला कुठलाही विचार न करता या ठिकाणी आलेत। आपल्यासोबत एक तरुण वारकरी आहे, कसं वाटतंय या ठिकाणी आल्यावर आणि एखादा अभंग, एखादी ओवी? सर, मी राहायला देहूमध्येच आहे, त्यामुळे देहूकरांची नाव तुकोबारायांसोबत माऊलींसोबत कायमची जोडलेली आहे। ठीक आहे। भगवंत जो आहे पंढरपुरात बसून आमची वाट पाहतो आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी, आणि जेवढी भेटीची आवडी देवाला आहे आमच्या, तेवढीच आम्हालाही देवाच्या भेटीची आवड आहे। त्यासाठी तुकोबारायांसोबत नाव जोडून आम्ही उद्यापासून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहोत। एवढा मोठा पाऊस नक्कीच अक्षय, आणि आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते आज देहूमध्ये आलेले आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी आणि हा सगळा माहोल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्यासाठी।